नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी बांधव, कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे। कुठे वाढलेली आहे आणि या ठिकाणी कांदा 100 पार झालेला आहे आणि आवक घटली आहे। कुठं या ठिकाणी 100 पार कांदा गेला आहे, आवक कुठं घटली, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। शेतकरी बांधवांना एकच नम्रतेची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीन शकता, गोव्यात कांदा 100 पार, गोमंतिका यांच्या डोळ्यात पाणी काढलं, आवक घटली। दैनिक आहारातील घटक असलेला कांदा स्वस्त होण्याची चिन्ह सोडाच तर आता कांद्याचे सामान्य गृहिणींच्या डोळ्यात अश्रू येत आहे। दरवाढीच्या दिशेने वाटचाल करीत असलेला कांदा आणखीन तिखट झाला आहे। खऱ्या अर्थाने हे तिखट आणखीन झाला पाहिजे आणि याचं कारण सुद्धा असं आहे, अगोदर कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे आणि आता 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागले तर लगेच गृहिणीच्या डोळ्यात पाणी येतंय आणि हे लाडका भाऊ या ठिकाणी कांदा भाव कमी करण्यासाठी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे। कालपर्यंत 80 रुपये किलो असलेला कांदा दर आता 100 पार पोहोचले। महाराष्ट्रात नव्हे, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांदा 40, 45, 50, 60 रुपयापर्यंत गेला आहे। बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात साधारण कांद्याचे दर 80 रुपये, उत्कृष्ट दर्जाचे कांदा 100 रुपये किलोने विकला जात येत आहे। कांद्याच्या तुटवड्यामुळे कांदे दर वाढले असून कांदा आणखीन महाग होण्याचे संकेत विक्रेत्याकडून मिळाले आहे। नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात 60 रुपये किलो असे कांदे दर होते, मात्र पहिल्या आठवड्यानंतर आता कांदे दरात मोठी किलो मागे 20 रुपयाची वाढ झाली आहे। कालपर्यंत हे दर स्थिर होते, मात्र आठवडी बाजाराच्या दर दिवशीच कांदा महाग झाल्याचे संकेत मिळाले आहे। डिचोलीच्या बाजारात अधिकाधिक भाजी ही कर्नाटक राज्यातून येत असते। लसूण वगळता अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात आहे, मात्र कांदा पुन्हा दरवाढीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। 2 महिन्यात ऐन चतुर्थीच्या तोंडावर कांदा महाग म्हणजेच 80 रुपये किलो झाला होता। चतुर्थीच्या तोंडावर कांदा महाग म्हणजेच 80 रुपये किलो झाला होता, मात्र चतुर्थीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यानंतर कांदा जवळपास 20 रुपयांनी स्वस्त झाला आहे। दिवाळीत कांदे दर स्थिर होते, मात्र नंतर कांदा पुन्हा 80 रुपये किलोवर पोहोचले आहे। आवक घटलेली आहे। धन्यवाद। लाईक, जय महाराष्ट्र, भेटूया पुढे जय महाराष्ट्र।